माझ्या हिताचं काय आहे आणि मला अनर्थाकडे नेणारं काय आहे याचा विवेक त्याला करा. हे तुम्ही लहानपणापासून जर हा विवेक जर आई बापाने मुलांना शिकवलं तर मुलं चांगली पुढे विवेकी निपजतात. आणि त्यांना जर नुसताच टीव्ही दाखवत राहिला, मोबाईल दाखवत राहिला, ती ही मुलं अविवेकीच होतात. कधी नकार येणार आहेत, हा नकार पचवला पाहिजे. कधी दुःख येणार आहे, दुःख पचवलं पाहिजे, कारण त्याच्या पाठीमागे सुख येणार आहे. हे लहानपणापासून याचा जर संस्कार आई वडिलांनी मुलावर केला तर ही मुलं चांगली विवेकी पुढे भविष्य काळामध्ये निपजल. आणि जर आई वडिलांनी मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घातलं आणि मम्मी डॅडी आंटी म्हणायलाच शिकवलं तर तिकडच्या त्या शाळामध्ये फक्त माझं तुझं करायलाच शिकवतात. आणि आटापिटा करून दुसऱ्यांना दाबून पुढे कसं जायचं हेच शिक्षण त्या शाळेमध्ये दिलं जातं. टाई लावून सूटबीट लावून इंग्रजी कसं बोलायचं हे शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. इंग्रजी बोलणारा हा साहेब असतो, त्यालाच मान मिळतो, तोच मोठा माणूस आहे. आणि बाकीची सगळी गरीब बिचारी ग्रामीण माणसं आहे. अशीच शिकवणूक इंग्रजी शाळेमध्ये दिली जाते. इंग्रजी शाळेमध्ये गेलेला माणूस कधीही साधू संताला झुकणार नाही. पण इंग्रजी फाडफाड बोलणाऱ्या माणसाच्या पाठीमागे पाठीमागे जात राहून आपलं हित साधण्याचा प्रयत्न करेल. जी साधू संतांच्या पाठीमागे जातात ती भोळी बाबडी मेंढरा आहेत. हीच गोष्ट त्यांना शिकवली जाते, हे लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळे इंग्रजी शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवण्याचे जे आटापिटा पालक करतायत ते आपल्या पायावर कुऱ्हाड मारतात, हे लक्षामध्ये घ्या. अशा पिढीला निर्माण करतायत की जी पिढी अप्पलपोटी होणार आहे आणि देश धर्म कशालाही न जाणणारी अशा तऱ्हेने बोलणार आहे, आपली संस्कृती न जाणणारी अशा तऱ्हेने होणार आहे. हा अविवेक आहे. अरे आपला देश, आपली भाषा, आपला धर्म, आपली संस्कृती या सगळ्या गोष्टी कुठलाही देश आपल्या मुलावर बिंबत असतो. जपानीज, युरोपियन, फ्रेंच, जर्मन, रशियन, अरेबियन्स सगळे लोक आपल्या देशाची संस्कृती, भाषा सगळ्यात आपल्या मुलावर संस्कार करत असतात. एकच भारत देश अशा तऱ्हेचा आहे की जो आपल्या मुलावर इंग्रजांचा संस्कार करत असतो. याच्याविषयी आपण सावध राहिलं पाहिजे. देखादेखीमध्ये आपण आपल्या मुलांना खूप शिकवण्यापेक्षा मी तुम्हाला एक सांगून देतो की कोणीही मुलगा डॉक्टर, बडा वकील, शास्त्रज्ञ, आमदार, खासदार होण्यापेक्षा आपला मुलगा चांगला माणूस कसा होईल याचा तुम्ही विचार करा. सगळ्या आईबापांनी विचार करा की या देखादेखीच्या पाठीमागे लागू नका. ही माझ्याकडे राहणारी ही जी साधक मंडळी आहे ही काय फार मोठी शिकलेली आहे असं नाही. त्यांनी शिक्षण सोडूनच दिलेलं, 9वीत आहे का यांच्या मनाने घेतलेलं आहे किंवा आई वडिलांनी सांगितलं असेल या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. धर्माचं शिक्षण घे आणि चांगला माणूस बन, ते चांगली माणूस म्हणतात. त्यांच्याशी इंग्रजी बोललं तर इंग्रजी त्यांना कळू शकणार नाही, कारण ते तेवढं शिकलेलं नाही. अरे इंग्रजी बोलता नाही आलं तरी हरकत नाही, चांगला माणूस बनता येतं की नाही? 100 माणसांना त्यांच्या हिताच्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगता येतात की नाही? येतात. कुठल्याही डोंगरावर, कुठल्याही नदीमध्ये, नदी किनारी, समुद्र किनारी माझ्याकडे शिकलेली माणसं राहतील, 100 माणसांना ज्ञान देऊ शकतील, 100 माणसाच्या जीवनामध्ये क्रांती करू शकतील, 100 माणसाच्या जीवन सुधारू शकतील, एवढं सामर्थ्य आम्ही त्यांना देत असतो. या अप्पलपोट्या इंजिनियर, डॉक्टर, गुत्तेदारापेक्षा माझा हा लक्षपटीने माझ्याकडे शिकलेला मुलगा हा श्रेष्ठ आहे हे मी मोठ्या गर्वाने सांगू शकतो.